हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 12वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. सर्वात सुरुवातीला आपण या विषयाचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम समजावून घेऊ. या विषयाच्या अभ्यासक्रमाचे एकूण 8 युनिटमध्ये विभाजन केले आहे. त्याच्यामध्ये पहिला युनिट आहे व्यवस्थापनाची तत्त्वे. या युनिटमध्ये आपल्याला व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा अर्थ व व्याख्या समजावून घ्यायचे. त्याचबरोबर व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप व महत्त्व समजवायचे. त्याच्यानंतर व्यवस्थापनाच्या सिद्धांताची ओळख करून घ्यायचे आणि त्यानंतर हेनरी फेवाल यांच्या व्यवस्थापनाच्या सिद्धांताची ओळख करून घ्यायची. तसेच टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाच्या सिद्धांताचीही ओळख करून घ्यायची आहे. दुसऱ्या युनिटमध्ये व्यवस्थापनाची कार्य याची माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या कार्याचा अर्थ, व्याख्या आणि महत्त्व समजावून घ्यायचे आहे. अभ्यासक्रमामधील युनिट 3 उद्योजकतेचा विकास यामध्ये उद्योजक, अंतर्गत उद्योजक आणि उद्योजकतेचा विकास या संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर उद्योजकता विकास कार्यक्रमांचे नवीन प्रवाह जाणून घ्यायचे आहेत. व्यवसाय सेवा या चौथ्या युनिटमध्ये विविध व्यावसायिक सेवा, बँकांचे विविध प्रकार, ई-बँकिंगचा अर्थ, विम्याची तत्त्वे व प्रकार, संप्रेषणाचे विविध प्रकार, गोदामांचे प्रकार व त्यांची कार्य, वाहतुकीचे विविध प्रकार इत्यादी भाग अभ्यासायचा आहे. युनिट 5 आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती. या युनिटमध्ये ई-व्यवसायाचा अर्थ, ई-व्यवसायाची व्याप्ती व त्याचे फायदे, खरेदी विक्रीची संगणक आधारित पद्धत, व्यवसायातील बाह्य सेवा, व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा, ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा आणि कायदा प्रक्रिया बाह्य सेवा इत्यादी भाग समजावून घ्यायचा आहे. व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या 6व्या युनिटमध्ये व्यवसायाची सामाजिक जबाबदारी ही संकल्पना व त्याची गरज, व्यवसायाची विविध घटकांप्रती असलेली सामाजिक जबाबदारी, व्यवसायाची पर्यावरण संरक्षणाप्रती असणारी जबाबदारी, व्यावसायिक नीतिशास्त्र आणि सामाजिक जबाबदारी इत्यादी गोष्टी समजावून घ्यायच्या आहेत. 7व्या ग्राहक संरक्षण या युनिटमध्ये ग्राहक संरक्षण ही संकल्पना व त्याचे महत्त्व समजावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर ग्राहकांचे असणारे अधिकार, त्यांच्या जबाबदाऱ्या, ग्राहक तक्रार निवारण व्यवस्था, ग्राहक संघटनेची भूमिका इत्यादी भाग अभ्यासायचा आहे. शेवटच्या 8व्या विपणन या युनिटमध्ये विपणन संज्ञेची ओळख करून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्याचे विविध प्रकार, त्याचे महत्त्व, त्याची विविध कार्य, त्याचबरोबर विपणन मिश्र व त्यातील विविध घटक समजावून घ्यायचे आहेत. तर आता आपण युनिट 1 मधील टॉपिक 1ला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे व्यवस्थापनाची तत्त्वे. सर्व प्रकारच्या व्यवसाय संघटना, बिगर व्यावसायिक संघटना आणि सामाजिक आयुष्यातही व्यवस्थापनाची आवश्यकता असते. यंत्रसामग्री, साहित्य आणि पैसा, त्याचप्रमाणे व्यवस्थापन हेही संघटनेसाठी आवश्यक स्रोत मानले जाते. व्यवस्थापनाची विविध तत्त्वे, सिद्धांत आणि तंत्रे एकसारखे परिणाम प्राप्त करून देतात, परंतु प्रत्येक संस्था, परिस्थिती व व्यक्तिपरत्वे त्यांच्या उपयोगात बदल होतो. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय व नियंत्रण या व्यवसाय संघटनेच्या सर्व कार्यामध्ये सुसंवाद साधला जातो. यालाच आपण व्यवस्थापनाची कार्य असेही म्हणतो. आता आपण व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा अर्थ आणि व्याख्या समजावून घेऊ. एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता असते, त्यांना आपण तत्त्व असे म्हणतो. तत्त्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते. याचाच अर्थ तत्त्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव आहे की जे परिभाषित केले जाते की विश्वास
किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांच्या आधारावर काम करते. सोप्या शब्दात सांगायचे तर जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्त्वे असे म्हणतात. ही तत्त्वे सर्वत्र लागू पडतात व यांच्या आधारे व्यवस्थापकांना चुका व शिका या तत्त्वाचा अवलंब करावा लागत नाही. उदाहरणार्थ, क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाजन खेळाडूंमध्ये त्यांची कौशल्ये आणि क्षमतेनुसार केले जाते. यालाच व्यवस्थापनाच्या भाषेत कामाचे विभाजन असे म्हणतात व हे व्यवस्थापनाच्या तत्त्वापैकीच एक आहे. आता आपण व्यवस्थापनाच्या या तत्त्वांचे स्वरूप अभ्यासू. या स्वरूपामधील पहिला मुद्दा आहे सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाची तत्त्वे सार्वत्रिक उपयोगाची असतात, म्हणजेच कोणत्याही आकाराच्या व स्वरूपाच्या व्यवसाय संघटनांना ती लागू पडतात. त्यांच्या परिणामामध्ये बदल होऊ शकतो किंवा उपयोजनामध्ये बदल करणे शक्य असते. सर्वच प्रकारच्या संस्थांसाठी ही सोयीस्कर असतात. तसेच हीच तत्त्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर लागू पडतात. पुढचा मुद्दा आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे. व्यवस्थापनाची ही तत्त्वे ही संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी तसेच संघटनेतील समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. ही लवचिक असतात. कोणत्या तत्त्वांचा उपयोग करावा हे संघटनेची परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, संस्थेकडून मिळणारा योग्य मोबदला हा त्या संस्थेचं स्वरूप, आकार आणि आर्थिक स्थितीनुसार बदलू शकतो. यानंतरचा मुद्दा आहे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात. संशोधनातून म्हणजे शोधातून हळूहळू व्यवस्थापनाची तत्त्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी त्यांची पद्धतशीर निरीक्षणे आणि प्रयोग केले जातात. या प्रयोगांचे निष्कर्ष संघटनांमध्ये वापरून पाहिल्यानंतर त्यांचे तत्त्वामध्ये रूपांतर केले जाते. पुढचा मुद्दा आहे लवचिकता. व्यवस्थापनाची तत्त्वे ही परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. त्यामध्ये योग्य तो बदल करून ती व्यवस्थापकांना वापरता येतात. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असल्यामुळे गरजेप्रमाणे संघटना ही तत्त्वे सुधारून किंवा त्यात बदल करून वापरू शकते. यानंतरचा मुद्दा आहे वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे व सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य केली जातात व ध्येय प्राप्त केली जातात. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्त्वे तयार केलेली आहेत. तत्त्वे सर्व कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येयप्राप्तीसाठी प्रवृत्त करतात. पुढचा मुद्दा आहे कार्यकारण संबंध. व्यवस्थापनाची तत्त्वे निर्णय घेण्यासाठी मदत करतात. ती एखाद्या परिणामामागचे कारण निश्चित करतात. उदाहरणार्थ, चांगला पगार दिल्याने कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते किंवा प्रभावी जाहिरातीने वस्तूंची विक्री वाढते. यानंतरचा मुद्दा आहे सर्व तत्त्वांना एकसारखे महत्त्व. व्यवस्थापनाच्या सर्व तत्त्वांना सारखे महत्त्व आहे. एखादे तत्त्व विशेष लक्ष देऊन वापरले आणि इतर तत्त्वांकडे दुर्लक्ष झाले तर त्याचा परिणाम संघटनेच्या कामकाजावर होतो. व्यवस्थापन तत्त्वांच्या स्वरूपानंतर आता आपण अभ्यासणार आहोत व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व. यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करणे. व्यवस्थापकांना संघटन समजण्यास व्यवस्थापनाची तत्त्वे मदत करतात. या तत्त्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढते व त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यास व परिस्थिती हाताळण्यास व्यवस्थापकास मदत होते. त्याचबरोबर भिन्न परिस्थिती कशा पद्धतीने हाताळाव्यात याबद्दलही मार्गदर्शन होते. अशा प्रकारे योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे संसाधनांचा अपव्यय कमी होऊन अपेक्षित ध्येय प्राप्ती करणे शक्य होते. व्यवसाय संस्थेमध्ये दोन प्रकारची संसाधने वापरली जातात. एक भौतिक संसाधने, उदाहरणार्थ साहित्य, यंत्रसामग्री, पैसा इत्यादी, आणि दुसरी मानवी संसाधने. या संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्याच्यावरती व त्याच्या अपव्ययावरती नियंत्रण ठेवण्याचे काम व्यवस्थापकांचे असते. या व्यवस्थापनाच्या तंत्रांचा वापर करून
हे करणे शक्य होते आणि त्यामुळे व्यवस्थापक व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. उदाहरणार्थ, प्रमाणित साधने व यंत्राच्या वापरामुळे दर्जा व उत्पादकता वाढण्यास मदत होते. तसेच मानवी संसाधनाची कार्यक्षमता वाढते. पुढचा मुद्दा आहे शास्त्रीय निर्णय. व्यवसाय संघटनेत पद्धतशीर व संतुलित निर्णय म्हणजेच शास्त्रीय निर्णय होय. एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास या तत्वांमुळे मदत होते. विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्याचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना या तत्वांमुळे येते. पुढचा मुद्दा आहे सामाजिक जबाबदारीची जाणीव. व्यवस्थापनाची तत्त्वे ही व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ते वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादन देणे, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा कमी करणे, योग्य मोबदला, वातावरणातील बदल, कामाची सुयोग्य जागा, मानक साधने व यंत्रणा इत्यादी गोष्टींवर व्यवस्थापक लक्ष केंद्रित करू शकतात. पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. व्यवस्थापनाची तत्त्वे गतिमान आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार व काळाच्या ओघानुसार ती विकसित केली गेली आहेत. व्यवस्थापक वेळेनुसार त्याच्यामध्ये योग्य तो बदल करून त्याचा वापर करू शकतो. संशोधन व विकासाच्या प्रगतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तसेच संघटनेच्या वाढ व विकासासाठी या तत्त्वांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, संशोधन व विकास विभाग उत्पादन, वित्त, विपणन, मानव संसाधन इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्र शोधण्यासाठी वित्त व्यवस्थापनाची तत्त्वे सतत कार्यरत असतात. पुढचा मुद्दा सांगता येईल समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवस्थापनाच्या तत्त्वांमुळे समन्वय साधण्यास व नियंत्रण ठेवण्यास मदत होते. वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्याची भावना निर्माण करणे खूप आव्हानात्मक असते. व्यवस्थापकांसाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणे सुद्धा अवघड असते, परंतु वित्त व्यवस्थापनाच्या या तत्त्वामुळे खूप मदत होते. यानंतर शेवटचा मुद्दा आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. व्यवस्थापनाच्या विविध तत्त्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो. व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी शोधून त्याच्यातील समस्यांचे मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते. परिणामी व्यवस्थापकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.